नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे एआय साथी फॉर एज्युकेटर्स हा जो कोर्स आहे हा आपल्या सर्व शिक्षकांना तसेच सर्व अधिकारी वर्गांना करायचा आहे. तर मित्रांनो, हा जो कोर्स आहे हा कसा करायचा याचा आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे. सोबतच हा कोर्स झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र वगैरे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे याची सुद्धा माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर या विषयावर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये बरेच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर आम्हाला बऱ्याच समस्या येत आहे. तर मित्रांनो, काही आपल्या बांधवांना तिथे भाषेची समस्या येत आहे, तिथे इंग्लिश मध्ये सर्व कोर्स दिसत आहे, किंवा काही आपल्या बांधवांना मित्रांनो मॉड्यूल मध्ये समस्या येत आहे, मॉड्यूल समोर जात नाही, किंवा काही जे प्रश्न वगैरे तिथे सोडवायचे आहे ते सोडवताना काही चुका झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एआय साथी फॉर एज्युकेटर्स हा जो कोर्स असणार आहे, हा कोर्स करताना आपल्याला कशा पद्धतीने अचूक कोर्स करायचा आहे आणि ज्या समस्या आहे त्यावर उपाय काय आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला डिटेलमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्याच्या घडीचा शिक्षण विभागाचा अतिशय महत्त्वाचा विषय एआय साथी फॉर एज्युकेटर्स. एआय साथी हा जो कोर्स आहे हा आपल्याला करताना कशा पद्धतीने करायचा आहे, समस्या जर येत असेल तर त्याच्यावर उपाय काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला एआय साथी फॉर एज्युकेटर्स हा जो कोर्स करायचा आहे ऑनलाईन करायचा आहे आणि मित्रांनो तो एका ऍपच्या माध्यमातून करायचा आहे. तर त्याचं जे पत्र आलेलं होतं त्याचा व्हिडिओ जो आहे आपण बघितलेला आहे, कशा पद्धतीने आपल्याला कोर्स वगैरे करायचा आहे, त्या कोर्सला पूर्ण कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. परंतु मित्रांनो, बऱ्याच आपल्या बांधवांना ज्या समस्या येत आहे त्याचं निराकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो बघा, सर्वात अगोदर म्हणजे तो कोर्स करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये 2 ऍप इन्स्टॉल करायचे आहे. एक असणार आहे दीक्षा ऍप, आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला प्रोफाईल बनवायची आहे आणि ते संपूर्ण प्रोफाईल बनवल्यानंतर आपल्याला दीक्षा कोर्स म्हणून आहे हे जे ऍप आहे हे इन्स्टॉल करायचं आहे. तर मित्रांनो बघा, दीक्षा ऍप जे असणार आहे हे ऍप आपण सर्वांनी या अगोदर सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांना माहित आहे. तर मित्रांनो, हे ऍप आपल्याला सुरुवातीला जर आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर आपल्याला हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे आपली जे प्रोफाईल असणार आहे ते दिसणार आहे, किंवा आपल्याला ती अपडेट करून घ्यायची आहे. तर वर मित्रांनो बघा, आपल्याला हा जो गोल दिसणार आहे इथे आपली जी प्रोफाईल असणार आहे ती संपूर्ण प्रोफाईल असणार आहे, आणि ही जी प्रोफाईल आहे मित्रांनो, इथून आपल्याला सर्व जी माहिती असणार आहे ती योग्य भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, इथे आपलं संपूर्ण नाव वगैरे असणार आहे. अकॅडमिक इन्फॉर्मेशन जे असणार आहे ही अतिशय महत्वाची असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला आपला रोल जो आहे तो टीचर म्हणून आपण भरत आहोत, त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, जिल्हा वगैरे असणार आहे, सब रोल म्हणून असणार आहे जसं टीचर 3 ते 5 साठी. त्यानंतर बोर्ड जे असणार आहे मित्रांनो ते महाराष्ट्र मध्ये टाकून घेतलेलं आहे, आणि मीडियम जे आहे ते मराठी टाकलेलं आहे. तर हे मित्रांनो जी माहिती आहे अत्यंत आवश्यक असणार आहे. इथे आपलं मीडियम वगैरे जे आहे ते आपल्याला मराठी अगदी केअरफुली ते टाकून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ही जी प्रोफाईल असणार आहे आपली हे सेव्ह करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, बऱ्याच आपल्या बांधवांना तो जो कोर्स आहे तो इंग्रजीमध्ये दिसत आहे. त्याचं हे एक मुख्य कारण असणार आहे, कारण आपली ही जी मीडियम आहे हे कदाचित आपलं चुकीने इंग्लिश वगैरे झालेलं असेल. तर आपल्याला ते मराठी करून घ्यायचं आहे, आणि ही प्रोफाईल जी आहे मित्रांनो ही अपडेट करून घ्यायची आहे. तर ही प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला दीक्षा कोर्स म्हणून जे ऍप आहे ते सुद्धा इन्स्टॉल करायचं आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व बघितलेलं आहे. तर दीक्षा ऍप मध्ये आपण हे प्रोफाईल वगैरे अपडेट केल्यानंतर आपल्याला याच ऍपमध्ये खाली दीक्षा कोर्सचं सिम्बॉल दिसणार आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, दीक्षा कोर्स जो आहे ते ऍप आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने उघडणार आहे, आणि इथून आपल्याला मित्रांनो तो कोर्स जो असणार आहे तो करून घ्यायचा आहे. तर तो कोर्स करण्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला एक त्या कोर्सची लिंक असणार आहे, जी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे. त्या दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे. त्या लिंक वर क्लिक करायचं. दीक्षा कोर्स मध्ये आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे दिसणार आहे, आणि आपल्याला त्या कोर्सची जी लिंक असणार आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर आपला जो कोर्स असणार आहे तो सुरू होणार आहे. तर कोर्स मित्रांनो बघा, आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. हा जो कोर्स आहे शिक्षकांसाठी एआय साठी, हा कोर्स आपल्याला दिसणार आहे तिथे, आणि तिथे एनरोल नावाचं बटन असणार आहे. ते सर्व माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा, माझा हा कोर्स मित्रांनो कंप्लीट झालेला आहे. तर आपला कोर्स आपल्याला कशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे कुठल्याही समस्या न येता
ती माहिती मी आपल्याला पूर्ण देणार आहे. अगदी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, माझा हा कोर्स मी आपल्याला दाखवणार आहे, अशा पद्धतीचा हा दिसणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये अशाच पद्धतीचा तो दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे हे जे मॉड्यूल आहे हे जवळपास अशा पद्धतीचे असणार आहे. 7 मुख्य मॉड्यूल आहे. त्यानंतर पहिला परिचय म्हणून असणार आहे, शेवटचं अंतिम मूल्यांकन असणार आहे 20 मार्काचा, आणि शेवटी प्रमाणपत्र असणार आहे. तर या प्रत्येक मॉड्यूल मध्ये काही सब मॉड्यूल आहे मित्रांनो, आणि टोटल हे आपले 77 असणार आहे. तर हे करताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे. जसं मित्रांनो परिचय यावर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये मित्रांनो सब मॉड्यूल जे असणार आहे ते 4 असणार आहे. आपल्याला दिसत आहे, पहिला आहे परिचय, दुसरा कोर्स परिचय, तिसरा असणार आहे परिचय PDF, आणि माहिती परिचय चित्र. तर हे मित्रांनो आपण जसं जसं कंप्लीट करत जाल तसं तसं इथे राईट मार्क येणार आहे. तर यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे, आता हा पहिला मॉड्यूल आहे परिचयचा, यामध्ये असाइनमेंट वगैरे नाही आहे. दुसरं जे आहे मॉड्यूल AI सर्वत्र आहे, यावर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये मित्रांनो बरेचसे इथे सब मॉड्यूल असणार आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे. त्यामध्ये काही व्हिडिओ असणार आहे, काही PDF असणार आहे, माहिती चित्र असणार आहे, आणि क्विज असणार आहे. सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे मित्रांनो हा क्विजचा आहे, आणि या व्हिडिओचा वगैरे असणार आहे. तर क्विज मध्ये मित्रांनो बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं आहे. तिथे मित्रांनो आपल्याला कमीत कमी 4 गुण आले पाहिजे, म्हणजे आपले जे मार्किंग असणार आहे ती कमीत कमी 4 गुणांची असली पाहिजे, आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला 3 चान्स असणार आहे. तर मित्रांनो बऱ्याच जणांची इथे घाईमध्ये त्यांचे मार्क जे आहे ते कमी आलेले आहे, आणि त्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, तिथे ते पूर्ण झाल्याचं तिथे सिम्बॉल आलं, परंतु समोर गेल्यानंतर मित्रांनो त्यांचं जे प्रमाणपत्र वगैरे आहे किंवा समोरचा जो मॉड्यूल आहे तो ओपन होणार नाही आहे. तर बऱ्याच आपल्या बांधवांची ती समस्या तिथे झालेली आहे. तर मित्रांनो आपल्याला ही जी क्विज असणार आहे हे सोडवताना अगदी काळजीपूर्वक सोडवायची आहे, आणि ते सोडवताना हा आपल्याला मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे दिसणार आहे प्रत्येक क्विज आपण सोडवताना. तर तिथे आपल्याला मित्रांनो आपली हे जे क्विज आहे याचा रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे, किंवा इथे स्कोर बघून घ्यायचा आहे. जर हा स्कोर 4 पेक्षा कमी असेल तर आपल्याला मित्रांनो इथे अटेम्प्टचं बटन असणार आहे, यावर क्लिक करून परत ती क्विज जी आहे ती प्रश्न आहे ते सोडवून घ्यायचे आहे. तर मित्रांनो बघा, हे खूप महत्वाचं असणार आहे. इथे पासिंग स्कोर म्हणून 10 पैकी 4 कमीत कमी असायला पाहिजे. तर जर आपले 3 आलेले असेल तर आपल्याला अटेम्प्ट करणंच आहे ते. तर मित्रांनो समजा आपण अटेम्प्ट केलं नाही, ते इथे आपल्याला पूर्ण दाखवणार आहे, राईट मार्क येणार आहे, परंतु समोर जेव्हा आपण दुसऱ्या मॉड्यूलवर जाणार आहात तेव्हा आपल्याला खूप मोठी अडचण येणार आहे, आणि जर आपण पुन्हा रिव्हर्स जाल तर ते आपलं होणार नाहीये. तर ही एक महत्वाची काळजी मित्रांनो आपल्याला इथे घ्यायची आहे क्विज सोडवताना. तर बघा, हे दुसरं मॉड्यूल आहे. त्यानंतर तिसरं मॉड्यूल जे आहे, प्रत्येक मॉड्यूल त्याच पद्धतीचे असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला एक व्हिडिओ असणार आहे, त्यानंतर काही PDF वगैरे असणार आहे, आणि त्यानंतर क्विज असणार आहे. तर हे क्विज सोडवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, आता मी सांगितलं त्याप्रमाणे. तर अजून एक महत्वाचं असणार आहे मित्रांनो, आपण यामध्ये जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ बघताना मित्रांनो आपल्याला इथे स्किप वगैरे करण्याची कुठलीही संधी नसणार आहे. आणि मित्रांनो इथे स्किप वगैरे आपल्याला करता येणार नाही. बघा, मी आता हे स्किप करून बघत आहो. तर आता मित्रांनो मी हा कोर्स पूर्ण केला, त्यामुळे माझं हे स्किप झालेलं आहे, परंतु आपण पहिल्यांदा कराल तेव्हा हे स्किप वगैरे होणार नाही. आता इथे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बघा, इथे हे जे डॉट दिसणार आहे आपल्याला, यावर हा व्हिडिओ आल्यानंतर आपोआप हा व्हिडिओ थांबणार आहे, आणि आपल्याला एक प्रश्न वर विचारले जाणार आहे. त्या प्रश्नासाठी मित्रांनो वर एक सिम्बॉल येणार आहे. तर बघा, मी यामध्ये आपल्याला ते दाखवणार आहे. तर मित्रांनो बघा, आता हा व्हिडिओ इथे थांबलेला आहे. या पॉइंटवर आल्याबरोबर तो व्हिडिओ थांबणार आहे, आणि वर एक सिम्बॉल येणार आहे मित्रांनो आपल्याला. तर इथे एक क्वेश्चन असणार आहे. तर हा क्वेश्चन आपल्याला जेव्हाचे तेव्हा सोडवायचा आहे. तर तो तेवढा जो पार्ट झालेला आहे त्यावर तो आधारित असणार आहे. जसं आता AI कडून योग्य उत्तर मिळण्यासाठी आपण त्याला जी स्पष्ट सूचना देतात किंवा प्रश्न देतो त्या सूचनेला काय म्हणतात. तर मित्रांनो यामध्ये 4 ऑप्शन असणार आहे, आणि आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे, त्याला प्रॉम्प्ट म्हणतात मित्रांनो. तर बघा, याला चेकचं खाली बटन असणार आहे, यावर आपण क्लिक करायचं, आणि तिथे बघा ते बरोबर दाखवणार आहे, जर बरोबर असेल तर. तर बघा ते बरोबर आहे, आणि याला आता कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्याबरोबर मित्रांनो परत तो जो व्हिडिओ आहे तो परत सुरू झालेला आहे. जसं आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकूण 4 क्वेश्चन असणार आहे. एक आपण सोडवलेला आहे, दुसरा या पॉइंटवर असणार आहे, तिसरा या, आणि चौथा या. तर मित्रांनो हे सुद्धा सोडवताना आपल्याला अतिशय काळजी घ्यायची आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच आपल्याला तो जो प्रश्न
प्रश्न आहे तो सोडवता येणार आहे. तर बघा आता मी या दुसऱ्या प्रश्नावर जातो. मित्रांनो, मी हा कोर्स अगोदरच केलेला आहे, त्यामुळे मला इथे स्किप करता येत आहे, परंतु आपल्याला ते करता येणार नाही आहे आणि करू सुद्धा नका. खूप सुंदर आणि अतिशय महत्वाचं हे प्रशिक्षण असणार आहे. तर बघा दुसऱ्या प्रश्नावर तो येऊन थांबलेला आहे. तर आता यावर जर क्लिक केलं तर आता इथे अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, AI कडून अचूक, संबंधित आणि वापरण्यास तयार उत्तर मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचे हे ऑप्शन असणार आहे. यामध्ये हे जे दुसरं आहे हे याचं योग्य उत्तर असणार आहे. चेकवर जर आपण क्लिक केलं तर ते तसं येणार आहे. परत आपल्याला इथे कंटिन्यू करायचं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो यामध्ये बघा, आपल्याला यामधले जे व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे या पॉईंटवर, जे गोल पॉईंट आहे, आणि त्यावर तो प्रश्न आपल्याला तेव्हाच्या तेव्हा सोडवून घ्यायचा आहे. मी इथे पूर्ण माझा हा जो कोर्स आहे मित्रांनो पूर्ण झालेला आहे. चौथं मॉड्यूल जे आहे ते प्रॉम्प्टिंग म्हणून आहे. यामध्ये सुद्धा बरेचसे सब मॉड्यूल असणार आहे. मित्रांनो, टोटल जे सब मॉड्यूल असणार आहे पूर्ण मॉड्यूलचे ते टोटल 77 असणार आहे. यामध्ये व्हिडिओ निर्मितीचा आहे. खूप सुंदर असा मित्रांनो हा कोर्स आहे आणि हा आपल्याला आवर्जून करणे आहे आणि खूप सुंदर तो असणार आहे. तर बघा, अंतिम मूल्यांकन जे असणार आहे मित्रांनो हे 20 मार्काचं असणार आहे. यामध्ये 20 प्रश्न असणार आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो प्रमाणपत्र असणार आहे. तर मित्रांनो, आपण जर बरोबर सोडवलं, बरोबर पूर्ण व्हिडिओ बघितले, पूर्ण PDF वगैरे बरोबर बघितल्या आणि क्विज जे आहे त्या बरोबर जर सोडवल्या, जर आपलं काही चुकलेलं असेल तर रीड अटेम्प्ट करून आपल्याला सोडवायचं आहे. आपल्याला 3 चान्स असणार आहे आणि 3 चान्स मध्ये मित्रांनो पहिल्या दुसऱ्या चान्स मध्येच ते बरोबर येणार आहे. जर आपण व्हिडिओ लावून दिला आणि तो बघितला वगैरे नाही तरच आपल्यासोबत तशी समस्या होणार आहे. तर मित्रांनो, कोर्स खूप सुंदर असणार आहे. अतिशय आवर्जून करण्यासारखा कोर्स असणार आहे आपल्या शिक्षक बांधवांसाठी. त्यामुळे आवर्जून करा आणि ते क्विज सोडवताना थोडं लक्ष द्या. तर मित्रांनो, इथे आपल्याला दुसरा कोणताच प्रॉब्लेम नाही. जर भाषेचा प्रॉब्लेम आला असेल तर सुरुवातीला आपली जी आपण प्रोफाईल बनवलेली आहे दीक्षा ॲपमध्ये ते आपल्याला बरोबर बघून घ्यायची आहे आणि इकडे मित्रांनो आपल्याला क्विज वगैरे सोडवताना बरोबर काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थितपणे केल्यानंतर आपलं हे जे प्रमाणपत्र आहे अगदी सहजपणे तिथे डाउनलोड होणार आहे. मित्रांनो, त्याला कुठलीही अडचण येणार नाही. बघा, माझं प्रमाणपत्र अगदी सहजपणे तिथे डाउनलोड झालेलं आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आपल्या शिक्षक बांधवांसाठी शासनाकडून अतिशय महत्वाचा हा जो कोर्स आहे AI साठी हा तयार करण्यात आलेला आहे आणि आपल्याला तो कोर्स करण्याकरता आदेशित सुद्धा करण्यात आलेला आहे. तर आपल्याला अगदी सहजपणे तो कोर्स करता येणार आहे. सुरू कसा करायचा, त्याचं प्रमाणपत्र वगैरे डाउनलोड कसं करायचं याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहे आणि यावर ज्या काही समस्या येत आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत. तर मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती, महत्वाची अपडेट आपण AI साठी हे जे कोर्स आहे या कोर्सची जाणून घेतलेली आहे. आणखी काही समस्या असतील तर कॉमेंट्स करा, मी त्या कॉमेंटचे नक्की उत्तर देणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.